CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद व शिक्षण विभागाच्या वतीने 26 एप्रिल रोजी इयत्ता 4थी व 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने बुलढाणा शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली। परंतु 44 अंश रखरखत्या उन्हात आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर भौतिक सुविधांसह अनेक समस्यांना विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना सामोरे जावे लागले। यामध्ये जळगाव जामोद शहरातील सातपुडा स्कॉलर्स ऑफ कॉन्व्हेंटमध्ये तर इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे केंद्र आणि लग्न सोहळा चक्क एकाच इमारतीमध्ये आयोजित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लग्न सोहळ्यातील डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि वऱ्हाडी मंडळीच्या तुफान गर्दीमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर कसा सोडवला असेल याची कल्पना न केलेलीच बरी। कोणत्याही परीक्षेदरम्यान शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरण निर्माण करून देणे हे स्थानिक शाळा प्रशासनाचे कर्तव्य आहे। त्यासाठी शिक्षण विभागाकडून नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। परंतु अनेक खाजगी व स्वयंअर्थसहाय्यित शाळा शासनाच्या नियमांची पायमल्ली करून आपली मनमानी करीत असल्याचे शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान सातपुडा कॉन्व्हेंटमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारावरून दिसून येते। या संदर्भात जळगाव जामोद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सातपुडा कॉन्व्हेंटमध्ये असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर लग्न सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाला स्थानिक शाळा प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर शैक्षणिक सत्र संपेपर्यंत अर्थात 30 एप्रिलपर्यंत कोणत्याही माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांनी सार्वजनिक कार्यक्रम व लग्न समारंभ आयोजित करू नये असे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश असल्याची माहिती सुद्धा गटशिक्षणाधिकारी जोशी यांनी याप्रसंगी बोलताना दिली। या केंद्रामध्ये एक आंबेडकर विद्यालय आहे, सहकार विद्या मंदिर आहे, त्यानंतर दिनयुरा प्राथमिक शाळा आहे आणि सातपुडा कॉन्व्हेंट। सर, सातपुडा कॉन्व्हेंटमध्ये आज परीक्षा असताना 2 सत्र परीक्षा आहेत, सकाळी 11, 11:30 किंवा दुपारी अशा प्रकारचे 2 सत्र परीक्षा आहेत। असे असताना तिथं एक लग्न समारंभ आहे, एक मोठा लग्न समारंभ आहे, तिथे कर्कश आवाज, डीजे, साऊंड, गाणे किंवा पब्लिक मोठ्या प्रमाणात असते। तर अशा बाबतीत खरंच विद्यार्थी मुलं त्या केंद्रात परीक्षा खरंच देऊ शकतात का असं वाटतं? नक्की देऊ शकत नाही। मी याबाबतीत मान्य अमरावती विभाग अमरावती आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचे जे परिपत्रक आलेलं आहे 30 मार्च 2011चं, हे सर्व मुख्याध्यापकांना सर्क्युलेट केलेलं आहे। या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बाबा शालेय जो आपला अध्यापनाचा कालावधी आहे, म्हणजे जे आपला 30 एप्रिलपर्यंत आपलं सत्र असते, 30 एप्रिलनंतर तुम्ही जे आपल्या बिल्डिंग्स आहेत समजा हे सार्वजनिक वापरासाठी आपण देऊ शकता, पण ते देत असताना या परिपत्रकामध्ये ज्या टर्म अँड कंडिशन आहेत त्या पूर्ण केल्यानंतरच आपण ते बिल्डिंग देऊ शकता। म्हणजे इथं परीक्षा तुमचं केंद्र असताना इथं लग्न आयोजित कसं काय झालं, नेमकं कारण काय? नेमकं कारण असं आहे की हे जे केंद्र आहे हे केंद्र 1 महिन्यापूर्वी निश्चित केलं होतं आणि यांनी लग्न समारंभासाठी जो आज जे बिल्डिंग त्यांनी अलॉट केलेली आहे यासाठी माझी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही। तुमचं परीक्षा केंद्र यांनी तुम्ही फायनल केल्यानंतर तिथं लग्न समारंभ आहे याची तुम्हाला कल्पना त्यांनी दिली होती? बिलकुल नाही, दिलीच नाही। याबाबतीत जेव्हा सकाळी मला हा विषय समजला, जे यंत्रणेकडून जेव्हा समजला, तेव्हा तिथले जे पर्यवेक्षकीय अधिकारी आहेत या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना मी तिथं भेटीसाठी पाठवलं। सर, स्कॉलरशिप परीक्षा असताना त्या सेंटरवर प्रिकॉशन का असतात, म्हणजे कॉपीमुक्त व्हावं वगैरे तुमचे निकष काय? निकषच आहेत काय त्याच्यात की विद्यार्थ्यांना आनंद म्हणजे शांततापूर्ण जे परीक्षा आहे आणि पारदर्शकपणे निकष कसे आहे की किती सेंटीमीटर लोक बाहेर असावे, काय असावे, मीटरवर असावे, असे काही निकष? 100 मीटरच्या आतमध्ये कोणाला प्रवेश नाही या परीक्षा केंद्रावर। मग सर, लग्न असताना बिल्डिंगच्या बाजूलाच पब्लिक आहे, तर मग या बाबतीत माझी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली। मग हे परीक्षा रद्द केलं जाईल का असं आमचा आरोप आहे की विद्यार्थ्यांना जेव्हा डीजे आणि याच्यात मुलं व्यवस्थित तो पेपर देऊ शकले नाही असा आरोप आहे काही पालकांचा। आणि जे प्रिकॉशन असते 100 मीटरच्या बाहेर हे सर्व असावं, पण तुमचं 100 मीटर नाही, बिल्डिंगच्या बाजूला लोक पब्लिक आम जनता असल्यामुळे तुम्ही शासनाचे जे परीक्षेचे कोणतेच निकष तुम्ही अंमलबजावणी केली नाही, तर या सेंटरची परीक्षा रद्द करावी असं काही पालकांना? याबाबतीत माझ्याकडे जर कोणत्या प्रकारची तक्रार जर आली तर मी याबाबतीत वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन पण इथं नियमाची पूर्ण पायमल्ली केल्या गेली हे मान्य आहे? हो, माझी कोणत्याही प्रकारची याबाबतीत परवानगी घेतली गेली। मग सर, कारवाई का होईल? कारवाई का होईल? बिलकुल, मी निश्चितपणे याबाबतीत वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करतो, निश्चितपणे याबाबतीत मी पत्रव्यवहार करतो वरिष्ठ। ओके, थँक्यू।
मात्र असे असताना सुद्धा जळगाव जामोद शहराच्या सातपुडा कॉन्व्हेंटमधील शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशीच लग्न सोहळा कसा आयोजित करण्यात आला असा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडलाय. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.